युवा उद्योजक निमेश जन्मात हे नेहमीच युवकांसाठी असो, महिलांसाठी असो, ज्येष्ठांसाठी असो, लहान मुलांसाठी असतो, वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्यांच्याकडे आता 10 दिवसाचा गणेशोत्सवचा कार्यक्रम होता. तेव्हा सुद्धा त्यांनी दररोज वेगवेगळे असे उपक्रम प्रभागातील सर्व महिलांसाठी, युवांसाठी, सगळ्यांसाठी ठेवले होते. तर एक खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ते नेहमीच या वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेटचे स्पर्धा सुद्धा आयोजित करत असतात. आज स्पेशली त्यांनी ऋतुवाड ह्या कॉम्प्लेक्स मधील सर्व खेळाडूंसाठी इथे क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. 10 तरुणांच्या टीम आहेत, 11वी महिलांची टीम आहे, 12वी लहान मुलांची टीम आहे आणि 13वी ज्येष्ठ आपले जे नागरिक आहेत, म्हणजे ज्येष्ठ असं म्हणता नाही येणार, 40+ आहेत ते. तर अशांसाठी त्यांनी खास करून इथे वेगवेगळ्या ग्रुपच्या सर्व लोकांचे खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन त्यांचं व्हावं या निमित्ताने इथे आज या क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन केलेलं आहे. मी मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि नेहमीच असं प्रोत्साहन देऊन, वेगवेगळ्या मार्गाने प्रोत्साहन देऊन लोकांना प्रोत्साहित करत राहा आणि त्यांच्या खेळाडू वृत्ती असो, इतर सर्व गोष्टींमध्ये सपोर्ट करत राहा, अशा शुभेच्छा मी त्यांना देते. सर, युवा उद्योजक आहेत निमेश जन्माड यांच्यामधून वारंवार वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आज ऋतुवर्ड प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपणही शुभेच्छा दिल्या. सध्या यंग जनरेशनचा आयकॉन म्हणून निमेश जन्माडकडे बघितलं जातं आणि या बॅरेज रोड परिसरामध्ये आज या ऋतुवर्डच्या माध्यमातून ऋतुवर्ड प्रीमियर लीग त्यांनी ठेवलेली आहे. हे ऋतुवर्डचं या बांधकाम व्यावसायिकांनी केलेलं कॉम्प्लेक्स आहे आणि त्या कॉम्प्लेक्स मधली ही ओपन स्पेस आहे. त्या ओपन स्पेसला या ऋतुवर्ड मधील सर्व नागरिकांचं म्हणणं आहे की याला आमच्या ऋतुवर्डचं नाव देण्यात यावं. अध्यक्षांकडे त्यांनी मागणी केलेली आहे. या ठिकाणी आमचे बांधकाम पाणी पुरवठा सभापती आहेत वडनेरे साहेब, प्रणिताताई कुलकर्णी महिला बालकल्याण समितीचे सभापती आहेत, सर्व आमचे नगरसेवक आहेत. मी अध्यक्षांना सांगू इच्छितो की ऋतुवर्ड मधील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या मैदानाला ऋतुवर्ड स्पोर्ट्स क्लब असं नाव देण्यात यावं, त्यांच्या मागणीप्रमाणे. उद्योजक आहेत निमेश जन्माड यांच्यामधून वारंवार वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. आजही ऋतुवर्ड प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण उपस्थित राहिलेला आहे. निश्चित खऱ्या अर्थाने आनंद आहे. निमेश जन्माड यांचे विविध उपक्रमाबद्दल मी ऐकत असतो आणि आपल्या माध्यमातून पाहत पण असतो. आज अचानक आम्ही एका ठिकाणी एकत्र असल्यामुळे राजन घोरपडे साहेब आणि आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो. बरोबर आनंद आहे. अशा प्रकारचे उपक्रम तरुणांनी राबवायला पाहिजे. खऱ्या अर्थाने कार्यकर्ता कसा असायला हवा, तर समाजाची सेवा करत असताना विविध क्षेत्रात कार्यरत असणारा कार्यकर्ता म्हणून निमेश जन्माड यांच्याकडे तरुण पिढी पाहत असते. आजचा जो महिलांचा जो क्रिकेट सामन्याचा जो उपक्रम आहे तो देखील आगळा वेगळा आहे. महिला खऱ्या अर्थानं घरामध्ये चूल आणि मूल सांभाळत असताना जेव्हा क्रिकेट खेळतात त्यावेळेला त्यांचा उत्साह तेवढाच असतो आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम निमेश जन्माड करतायत. त्यांचं कौतुक करतो. सर्वांचं या ठिकाणी आयोजकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व या ठिकाणी महिला ज्या खेळाडू त्यांचं देखील अभिनंदन आणि कौतुक या ठिकाणी करतो. धन्यवाद. स्थानिकांना, परिसरातील युवकांना एकत्र आणलेलं आहे. महिलांच्याही मॅचेस असणार आहे. काय खरं तर तुम्ही पाहिलं असेल की गेल्या आठवड्यामध्ये याच ऋतुवर्ड प्रीमियर लीगची आम्ही ओपनिंग सेरेमनी केली होती, ट्रॉफी इनॉग्रेशन केली होती आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर, इतक्या मोठ्या पद्धतीने तो जो कार्यक्रम झाला होता, बदलापूर शहरांमधील बऱ्याच सोसायटींच्या माध्यमातून मला विचारण्यात आलं की तुम्ही इतक्या सुंदर आणि इतक्या चांगल्या पद्धतीने इनॉग्रेशन प्रोग्राम केले, म्हणजे तुमचे मॅचेस तर अजून दर्जेदार असतील. तर मी या प्रभागातील भरपूर सोसायटींना सांगितलं की तुम्ही देखील या मॅचेससाठी या आणि या मॅचेसचा आनंद घ्या. त्याच्यामधून मला एक गोष्ट लक्षात आली की काही आता मी ऋतुवर्ड प्रीमियर लीग ठेवली, असे आपल्या रमेशवाडी बॅरेज रोड मध्ये अनेक सोसायटीज आहेत. त्यांनी मला सांगितलं की दादा आपल्यासाठी पण असा एखादा उपक्रम आमच्यासाठी तुम्ही घ्याल का. मी त्यांना सांगितलं लवकरात लवकर, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर रमेशवाडी आणि बॅरेज रोड अशी मिळून एक सोसायटी प्रीमियर लीग मी या ठिकाणी, बदलापूर शहरातली सर्वात मोठी सोसायटी प्रीमियर लीग मी या ठिकाणी बनवणार आहे. आणि मला आनंद वाटतो की तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, तरुणांना कलागुणांना वाव देण्यासाठी इथे तुम्ही पाहत असाल की इथे ऋतुवर्ड कॉम्प्लेक्स मध्ये पण चांगल्या पद्धतीचे क्रिकेट खेळणारे तरुण आहेत. या सर्वांना नेहमी प्रोत्साहन देण्यासाठी मी नेहमी अग्रेसर राहीन आणि मला असं वाटतं की इथून पुढे देखील माझी जिथे जिथे गरज लागेल तरुणांना तिथे तिथे मी 24/7 अवेलेबल राहीन. बॅक टू बॅक वेगवेगळे कार्यक्रम घेतात. राजकीय वजन किंवा राजकीय असं वाढवण्याचा प्रयत्न. नाही, असं काही नाहीये. राजकीय वजन किंवा वलय वाढवण्याची मला गरज नाही, कारण वलय तुम्ही पाहताय माझ्या सोबत आहेत, माझ्या मागे आहेत.
आमदार किसन कथोरे आहेत, रुचिताताई घोरपडे आहेत, राजनदादा घोरपडे आहेत, शैलेश वडनेरे दादा आहेत. आपल्या ओपनिंग सेरेमनीला संभाजी शिंदे साहेब आले होते, किरण भोईर आले होते, शरद तेली साहेब इथे अवेलेबल नाही, त्यांनी मला फोन करून शुभेच्छा दिला. ते एवढं मोठं वल, हा परिणिता कुलकर्णी ताई आहेत, ते एवढं मोठं वलय असताना मला असं वाटतं की वेगळं वलय निर्माण करण्याची मला या ठिकाणी गरज वाटत नाही. सध्या मी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, विकेट किपर हा कसा ग्राउंडच्या मध्यभागी असतो आणि त्याचं लक्ष संपूर्ण ग्राउंड मध्ये असतं की कुठला प्लेअर काय करतोय, कुठला प्लेअर नकं घातोय, कुठला प्लेअर हाताची घडी घालून उभा आहे किंवा कोण स्टेडियमच्या बाहेरून मॅचची वेगळी मजा घेतात. तर या सर्व गोष्टीच्या मी भूमिकेत आहे आणि हे जोकचं पार्ट आहे असं काही नाहीये. परंतु मला असं वाटतं की येत्या काळामध्ये मी या ठिकाणी जिथे जिथे माझी गरज लागेल तिथे तिथे मी उपलब्ध असेल.